मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शिवाजी काशीद कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत माझी कामं चालू आहेत. सध्या आम्ही काम करून आता 1-1.5 वर्ष झालं. ज्योतिबा असेल आणि आपण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी कामं केलेली आहेत. त्यांनी जवळपास आज वर्ष झाले त्या काही लोकांची आमची जवळपास कोल्हापुरातली माझ्या मते 46,000 कोटी एवढं थकीत आहे. आणि टोटली जर म्हटलं तर 89,000 कोटी हे आपलं बिलांची थकीत आहेत. आम्ही कुणाला पैसे द्याबद्दल किंवा ह्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही. कुणालाही करा, कुणाला द्या, लाडक्या बहिणींना द्या, त्यांना सांभाळा. पण कॉन्ट्रॅक्टदार आज मारायची व्यवस्था आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टदार आणि जोडी दिवस थांबला असता आणि जर कॉन्ट्रॅक्टदारानं आत्महत्या केली तर ती सर्वस्वी शासनावर येईल आणि त्याचं सगळं शासनाला भोगावं लागेल. त्यामुळे त्याचा सगळा विचार करून शासनानं ताबडतोब या लोकांचे पैसे अदा करायला पाहिजेत. सुनील नागराळे, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा महासचिव बोलत आहे. आज राज्यव्यापी आंदोलन आमचं चालवलं आहे. त्यातला कोल्हापुरातील आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देऊन आम्ही इथून आंदोलन चालू करणार आहे. उद्यापासून सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल मिशन, जलसंधारण या सर्व विभागाची कामं बंद राहणार आहेत. आज टोटल जर महाराष्ट्रातले जर पेमेंट काढले तर 90,000 कोटीची पेमेंट्स आज मिळालेले नाही आहेत. गेले जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एकही पैसा मिळालेला नाही. जुलैमध्ये थकबाकीपैकी फक्त आम्हाला 10% पैसे मिळालेत. त्याच्यानंतर आम्हाला आज अखेर काहीही पैसे मिळाले नाहीत. आज प्रत्येक ठेकेदाराच्यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर त्याच्या एका ठेकेदाराच्या पाठीमागे जवळजवळ 100 कुटुंब जगतात. त्याचे देणेकरी आणि त्याचे कामगार असे एका कंत्राटदाराच्या पाठीमागे 100 कुटुंब असतात. ह्या कुटुंबांच्यावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी पण आम्ही हे मीटिंगसाठी निवेदन दिलं होतं. पण 5 तारखेची आम्हाला शासनानं आम्हाला मुदत दिली होती. आज आम्हाला मुदतीमध्ये बोलवलं नसल्यामुळं आज आम्ही आंदोलन आज करण्यात भाग पडलेला आहे. येस ब क कणीदार, ख खमंग, ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.